महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत यंदा महायुती व महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रथमच 6 प्रमुख राजकीय पक्ष व त्यांच्या नेतृत्वाची परीक्षा आहे। मिशन पॉलिटिक्सच्या यापूर्वीच्या व्हिडिओत आपण महायुतीतील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वासमोर काय आव्हाने आहेत हे पाहिलं होतं। आता या महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव सेना व शरद पवार गट या 3 पक्षांच्या नेतृत्वाची कशी कसोटी लागणार आहे, त्यात कोण सरस ठरेल हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी समीक्षा। 2019 मध्ये महाविकास आघाडीचं नेतृत्व म्हणून उदयाला आलेले उद्धव ठाकरे यांच्याविषयी आपण सर्वप्रथम माहिती घेऊयात। बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसेनेची समर्थपणे धुरा सांभाळणारे उद्धव ठाकरे 2019 मध्ये सर्वप्रथम मुख्यमंत्री झाले। त्यावेळी शिवसेनेनं विधानसभेची निवडणूक भाजपसोबत युतीत लढवली खरी, पण भाजपच्या दबावाखाली काम न करण्याच्या ईर्षेनं त्यांनी या मित्रपक्षाची 30 वर्षांपासूनची युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादीशी हात मिळवणी करत आघाडीचं सरकार आणण्याचं धाडस दाखवलं। त्यांच्या या निर्णयानं उद्धव ठाकरेंचं नाव देशभर पोहोचलं। भाजपला अंगावर घेणारा नेता म्हणून त्यांची भाजप विरोधी गटात ख्याती झाली। 3ही पक्षांना सांभाळून घेत ठाकरेंनी सरकार चालवायला सुरुवात केली खरी, पण मध्येच 2 वर्ष कोरोनाचं संकट आल्यानं त्यांच्या कामगिरीसमोर मर्यादा आल्या। तरीही कोरोना काळातही उत्तम कामगिरी केल्याची शाबासकी ठाकरे यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळाली। पण 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर मात्र एक शिलेदार ठाकरेंना सोडून गेले व ते एकाकी पडले। एकीकडे तब्येतीच्या तक्रारी व दुसरीकडे ढासळलेल्या पक्षाची पुनर्बांधणी ही आव्हानं त्यांच्या समोर उभी टाकली। पण जराही खचून न जाता ठाकरेंनी राज्यभर फिरून पुन्हा शिवसेनेची बांधणी करण्याचा प्रयत्न केला। आपल्या पाठीत कसा खंजीर खुपसला गेला हे सांगून त्यांनी जनतेची सहानुभूतीही मिळवली। म्हणजे 2 वर्षांपूर्वी आता हा पक्ष संपला अशा वल्गणा करणाऱ्यांना त्यांनी सणसणीत उत्तर दिलं। सोबत राहिलेल्या मोजक्याच निष्ठावंतांच्या साथीनं नव्यानं पक्ष बांधणी केली। इतर पक्षातूनही दिग्गज नेते आयात केले। त्यामुळे महाशक्तिशाली भाजप समोर ठाकरेंचं पुन्हा एकदा आव्हान निर्माण झालं। लोकसभेत त्यांनी भाजपला महाराष्ट्रात जमिनीवर आणलं। ठाकरेंच्या पक्षाला फारसा फायदा मिळाला नसला तरी त्यांच्या सहानुभूतीच्या लाटेवर रसातळाला गेलेला काँग्रेस पक्ष मात्र भरभरून वाढला। आता याच काँग्रेस सोबत विधानसभेच्या जागा वाटपावरून उद्धव ठाकरेंना झगडावं लागतंय। या विधानसभेत सर्वाधिक जागा निवडून आणून पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचं उद्धव ठाकरे यांचं ध्येय आहे। प्रसंगी कमी जागा पदरात पडल्या तरी चालतील, पण पुन्हा मुख्यमंत्री होऊन भाजपला सणसणीत चपराक देण्याचा त्यांचा मानस आहे। यात शरद पवार त्यांच्या पाठीशी आहेत, पण लोकसभेत चमत्कारिक यश मिळवलेली काँग्रेस मात्र अडथळे आणतेय। कारण त्यांनाही आपला मुख्यमंत्री बनवायचा आहे। राहुल गांधी, सोनिया गांधींना महाराष्ट्रात भाजप विरोधी लढणारा खंबीर नेता म्हणून ठाकरेंची साथ हवी आहे। त्यामुळे कदाचित निवडणूक निकालानंतर ते ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची अट मान्यही करतील। पण जर भाजपप्रमाणे काँग्रेसही ताठर राहिली तर त्यांनाही दूर लोटण्यास ठाकरे मागे पुढे पाहणार नाहीत। विधानसभेत त्रिशंकू अवस्था निर्माण झालीच तर ठाकरे पुन्हा नव्या समीकरणांची बांधणीही करू शकतात। पण काहीही झालं तरी ते भाजप सोबत जाणार नाहीत हे तितकंच खरं। पण जर लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही महाविकास आघाडीत सर्वात कमी जागा उद्धव सेनेला जिंकता आल्या तर मात्र ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं। युतीचं सरकार आलं व शिंदे किंवा फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री बनले तर ठाकरेंचे राहिलेले शिलेदारही त्यांची साथ सोडून सत्तेच्या वळचणीला लावून बसतील। दुसरं नेतृत्व आहे ते म्हणजे शरद पवार यांचं। 2019 मध्ये ठाकरेंना भाजपपासून दूर करण्याच्या रणनीतीत शरद पवारांची भूमिका महत्त्वाची होती। उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यास काँग्रेस नेतृत्वाचं मन वळवण्याचं काम त्यांनी केलं, म्हणूनच महाविकास आघाडीचं सरकार तेव्हा अस्तित्वात येऊ शकलं। पण वर्षभरापूर्वी भाजपनं त्यांचाही पक्षाला सुरंग लावला व अजित पवारांना महायुतीत आणलं। 25 वर्षांपूर्वी शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष अजितदादांनी पळवला, पण 83 वर्षीय पवार त्यामुळे खचून गेले नाहीत। त्यांनी या वयातही निर्धारानं पक्ष बांधणी केली। पक्षाचं नवं नाव चिन्ह सोबत घेऊन त्यांनी लोकसभेत चमकदार कामगिरी करून दाखवली। पवारांच्या या चमत्काराचा साक्षीदार झाल्यानं अजित पवारांच्या तंबूतील व भाजपच्या तंबूतील काही जुने साथीदार विधानसभेपूर्वी त्यांच्याकडे परत येऊ लागलेत। त्यामुळे शरद पवारांची ताकद वाढली। लोकसभेत अजित पवारांची मुलगी सुप्रियांना बारामतीत आव्हान दिलं होतं, पण तिथे अजितदादांच्या पत्नीला हरवून पवारांनी बारामतीत अजूनही आपलाच शब्द प्रमाण मानला जातो हे सिद्ध करून दाखवलं।
त्यामुळे अजितदादाही हादरले आहेत। आता बारामतीकरांसमोर 7व्यांदा आमदारकीच्या निवडणुकीला सामोरं जाताना पवारांनी अजितदादांसमोर त्यांचाच सख्खा पुतण्या युगेंद्रला उभं केलं आहे। उमेदवार युगेंद्र असले तरी खरी लढाई शरद पवार व अजित पवारांचीच आहे। ज्या अजित पवारांनी 2019 मध्ये 1.5 लाखांच्या मताधिक्यानं आमदारकी जिंकली, तिथंच नुकत्याच झालेल्या लोकसभेत त्यांच्या पत्नीपेक्षा सुप्रियांना 48,000 मतं जास्त पडली। हे मताधिक्य विधानसभेतही कायम राखण्याचं शरद पवारांसमोर आव्हान आहे। जर बारामती जिंकून राज्यातही 60-70 आमदार निवडून आणण्याचं कसब पवारांनी दाखवलं तर ते पुन्हा किंग मेकर होऊ शकतात। आघाडीच्या सरकारमध्ये त्यांचं स्थान पुन्हा महत्वाचं राहील। पण जर पवारांची आमदार संख्या 40 पर्यंत घसरली व आघाडीचं सरकारही येऊ शकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली तरी पवार दुसरा डाव खेळून स्वतःचं महत्व सिद्ध करू शकतात। यापूर्वी 2014 व 2019 मध्येही त्यांनी भाजपशी हात मिळवणीचा प्रयत्न केला होताच। त्यामुळे सत्ता कुणाचीही येवो, पवार स्वतःचं महत्व मात्र कमी होऊ देणार नाहीत। पण जर महायुतीतील तिन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळालं तर मात्र पवारांच्या नेतृत्वाला ओहोटी लागू शकते। आघाडीतील तिसरा पक्ष आहे काँग्रेस। या पक्षात प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांचं नेतृत्व आक्रमक आहे। लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या सहानुभूतीच्या लाटेवर काँग्रेसची खासदार संख्या 1 वरून 13 पर्यंत वाढली। राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणूनही ते समोर आले। याचं श्रेय अर्थात प्रदेशाध्यक्ष म्हणून नानांनाच जातं। पण विधानसभेला मित्र पक्षांशी जुळवून घेण्यात ते अपयशी ठरतायत। उद्धव ठाकरेंच्या पक्षाशी टोकाचा वाद घातल्यामुळे काँग्रेसचा हातातोंडाशी आलेला घास फिरवला जात असल्याचं चित्र आहे। म्हणूनच तर हायकमांडनं बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला या तडजोडीच्या चर्चेत उतरवलं व त्याचा फायदाही होऊ लागलाय। उद्या काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आले व महाविकास आघाडीची सत्ता येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तर मात्र मुख्यमंत्री पदासाठी पटोले की थोरात हा प्रश्न निर्माण होऊ शकतो। काँग्रेस हायकमांड निष्ठावंतांच्या बाजूनं म्हणजेच थोरातांच्या बाजूनं झुकतं माप टाकू शकतं। पण नानांसारखा आक्रमक नेताही त्यांना हवाच आहे। त्यामुळे नानांनाही महत्वाचं पद दिलं जाईल। पण पुन्हा महायुतीचं सरकार आलं तर नाना अपयशाचं खापर स्वपक्षीयांसोबत ठाकरेंवर फोडतील। त्यानंतर त्यांच्या नेतृत्वावरही त्याचा परिणाम होऊ शकतो। बाळासाहेब थोरात मात्र पक्षाची सत्ता आली आणि नाही आली तरी काँग्रेसची निष्ठा कायम राखतील। म्हणूनच सर्वांशी जुळवून घेणाऱ्या थोरातांच्या नेतृत्वाला पक्षात अच्छे दिन येतील यात शंकाच नाहीये।